आता काय झालं आर्यन? हे बघ ना, या बॅटमॅनने माझा हलचा पाय तोडला. आता मी काय करू? कशाने खेळू? तू याचा विमा नाही काढलेला? विमा? हे काय असतं? त्याच्याने ह्याचा पाय ठीक होईल का? अरे हो, मी आजच एक व्हिडिओ पाहिला. त्यात एका शेतकऱ्याने त्याचं शेत पुन्हा उभं केलं कारण की त्याच्याकडे विमा होता. आई, जरा विमाबद्दल बोलशील का? आता हे विमा काय असतं? विमा हा आपल्या अनपेक्षित घटकांपासून आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्याचा एक मार्ग आहे. नाही कळलं? थांब मी सांगते. विमा म्हणजे काय? विमा म्हणजे एक आर्थिक करार ज्यामध्ये व्यक्ती विमा कंपनीला एक लहान रक्कम म्हणजेच प्रीमियम देते आणि त्या बदल्यात कंपनी ठराविक नुकसान किंवा हानी भरून देण्याचे आश्वासन देते. विमा कसं कार्य करतो? तर प्रीमियम म्हणजे विमा कंपनीला नियमितपणे दिलेली रक्कम. पॉलिसी म्हणजे कोणते नुकसान भरून दिले जाईल आणि किती रक्कम देईल याचा उल्लेख करणारा दस्तऐवज. दावा म्हणजे हानी किंवा नुकसान झाल्यानंतर विमा कंपनीकडे केलेली भरपाईसाठीची विनंती. आता विम्याचे प्रकार आहेत. आरोग्य विमा म्हणजे वैद्यकीय खर्च भागवतो, उदाहरणार्थ अपघात किंवा आजारानंतर रुग्णालयाचे बिल भरणे. जीवन विमा म्हणजे पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक मदत पुरवतो. उदाहरण द्यायचं झालं तर मुख्य कमवणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबाला खर्च व्यवस्थापनासाठी एक रक्कम मिळते. वाहन विमा म्हणजे वाहनाच्या नुकसानीसाठी आणि तृतीय पक्ष जबाबदाऱ्यांसाठी संरक्षण देते. उदाहरण द्यायचं झालं तर अपघातानंतर कार दुरुस्ती. घर विमा म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान भरून देणे. उदाहरण द्यायचं झालं तर जर आगीमुळे घर जळाले तर ते पुन्हा बांधून देणे. प्रवास विमा म्हणजेच प्रवासादरम्यान अनपेक्षित घटना जसं की रद्द करणे किंवा सामान हरवणे यासाठीचे कवच पुरवतो. उदाहरण म्हणजे रद्द झालेल्या फ्लाईटसाठीचा खर्च परत मिळवणे. आणि तू मगाशी जे म्हणालीस तो शेतीचा विमा म्हणजे पिकांच्या अपयशामुळे नुकसान भरून देणारा. उदाहरणार्थ पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी भरपाई मिळवणे. आता या विम्याचे फायदे काय आहेत? तर आर्थिक सुरक्षा, अनपेक्षित खर्च भरून बचत सुरक्षित ठेवतो. मनःशांती म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक पाठिंबा मिळाल्याने ताण कमी होतो. बचत प्रोत्साहन, काही विमा योजनांसाठी भविष्यासाठी बचतीस मदत करतात. कायद्याने अनिवार्य म्हणजेच वाहन विम्यासारखे काही विम्याचे प्रकार आहेत जे कायदेशीर दृष्ट्या आवश्यक असतात आणि ते अनिवार्य आहेत. आता विम्यासंबंधीची आव्हानं काय आहेत? तर अटी समजणं म्हणजे विमा पॉलिसी गुंतागुंतीची असते आणि समजायला खूप कठीण असते. कधी कधी दावा नाकारला जाऊ शकतो म्हणजे अटी पूर्ण न झाल्यास दावे नाकारू शकतात. प्रीमियम खर्च म्हणजे जास्त प्रीमियम काहीसाठी आर्थिक भार होऊ शकतो. फसवणुकीचा धोका, स्कॅमर्स बनावट विमा पॉलिसी विकू शकतात. या आव्हानावरूनही विमा हा जोखीम व्यवस्थापनासाठी आणि भविष्य सुरक्षित करण्यासाठी एक महत्त्वाचं साधन आहे. धन्यवाद आई, आता मला समजलं की विमाचं काय महत्त्व आहे. मीरा आणि आर्यन, विमा हा एक प्रकारचा सुरक्षित कवच आहे जो अनपेक्षित परिस्थितीतून सावरायला मदत करतो. आई, आपल्या घराचा आणि गाडीचा विमा आहे? हो. मग ह्याचा विमा?